लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यावर विडा सर्कलनं सदैव प्रेम केलेलं आहे। विडा सर्कल आणि गोपीनाथराव मुंडे यांचं वेगळं नातं होतं। ते नातं जपण्याचं काम प्रामुख्यानं मुंडे साहेब आणि विडा सर्कलमधील मतदारांनी केलं आहे। आज लोकनेत्यांच्या नंतर या भागातील मतदारांनी नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना भरघोस मतं देण्याचा संकल्प केला आहे। तर विडा सर्कलचे भाजपचे नेते रमाकांत बापू मुंडे यांनी विडा सर्कलमध्ये प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत, ज्याचा सकारात्मक परिणाम आता मतपेटीवर दिसून येणार आहे। आज या सर्कलमधील वातावरण पूर्णतः भाजपमय झालं आहे। विडा सर्कल हे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं आवडतं आणि श्रद्धेचं ठिकाण होतं। केज तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ प्रामुख्यानं विडा येथून केलेला आहे। मग त्यावेळी ना पाऊस पाहिला, ना ऊन पाहिलं, ना वारा पाहिला। आपल्या हजारो हितचिंतकापुढं नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ इथून केला जायचा। या ठिकाणचं राजा हनुमान मंदिर हे या परिसरातील लोकांचं श्रद्धास्थान आहे। या श्रद्धास्थानाचे दर्शन घेऊन व आशीर्वाद घेऊन मुंडे हे महाराष्ट्र जिंकायला निघत होते। तीच परंपरा नामदार पंकजाताई मुंडे यांनी सुरू ठेवली आहे। बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या केज तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ 6 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विडा येथून करण्यात आला। पाडव्याचा सण असतानाही या पंचक्रोशीतील हजारो मुंडे प्रेमी उपस्थित होते। या सभेची जबाबदारी प्रामुख्यानं या भागाचे नेते रमाकांत बापू मुंडे यांच्यावर होती। मुंडे कुटुंबियांचे कौटुंबिक सदस्य तथा स्नेही रमाकांत मुंडे यांनी नामदार पंकजाताई मुंडे यांचं नेतृत्व हे अधिक प्रभावी आणि व्यापक व्हावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत। गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये बापूंनी या नेतृत्वाला अधिक बळकटी मिळावी यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत व आपल्या नेतृत्वाचा डंका सर्वत्र वाजवला पाहिजे हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बापू यांनी दाखवून दिलं आहे। विडा सर्कलची जबाबदारी प्रामुख्यानं बापूंच्या खांद्यावर आहे। खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना विजयी करण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे। त्या अनुषंगानं या सर्कलमधील प्रत्येक गावात जाऊन तेथील सामान्य माणसाची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्याशिवाय जे नाराज असतील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही निवडणूक प्रत्येकाची आहे, त्यामुळे प्रत्येकानं झोकून देऊन काम केलं पाहिजे अशी भावना बापूंनी व्यक्त केली आहे। प्रत्येक गावात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांची व सहकाऱ्यांची चांगली मोठ बांधली आहे। दररोज विडा सर्कलमध्ये जाऊन या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आहे। नामदार पंकजाताई मुंडे यांनी या भागाच्या विकासासाठी उचललेलं पाऊल आणि बदलता चेहरा हीच विकासाची नवी ओळख असल्याचं बापू सांगत आहेत। आपलं नेतृत्व हे अधिक मोठं व्हावं हा त्यांचा प्रयत्न आहे। आपल्या लाडक्या नेतृत्वाला जपण्याचा प्रयत्न बापूंनी सातत्यानं केला आहे। खासदार डॉक्टर प्रीतमताईंच्या विजयासाठी विडा सर्कलमध्ये ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत। प्रीतमताईंना सर्वाधिक आघाडी या सर्कलमधून देण्याचा संकल्प बापूंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे व त्यासाठीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, केज, जिल्हा बीड।